मिळकुळे साहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. हे पत्रकार आहेत, प्रवचनकार आहेत, प्रबोधनकार आहेत, व्याख्याते आहेत. मला सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, या ठिकाणी अध्यात्माचं महत्व, संस्काराचं महत्व तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी ते उपस्थित आहेत. श्री मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. इथून ते बरोबर इथून ते आलेले आहेत. यांचं या विद्यालयाच्या वतीने शाब्दिक अगदी अंतर्मनापासून सहर्ष स्वागत करतो. स्वागताप्रित्यर्थ त्याच्यासाठी आपण नाईट त्याचे ब्रेड नाईट क्लॅप्स गो. आपणास विनंती आहे की या उपस्थित विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. पाहिजे, फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा वारी सोहळा पाहिजे. गावात मंदिरं किती असली तरी त्यापेक्षा एक सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशा सुंदर अशा रामकृष्ण विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा बालमित्रांना ज्ञानेश्वर मिळकुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी थोड्या वेळामुळे थोडं तरी तुम्हाला डोक्यानं चालायचा मार्ग सांगणार आहे. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी संत निळोबा तर्फे मी तुमच्या समोर हजर आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं हे गरीबाचा, हे कमी हुशार, हे लुकडा, हे गुटका, हे काळा, मी कसा मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. फक्त तुम्ही मनामध्ये आत्मविश्वास करा, निर्माण करा. तू पाखरं पाहिजे. पाखरांना कुठं खाते असतं, पुढं घर असतं, पुढं पाणी असतं, तरी उडत जातात. एखाद्या लहानशा झाडावर बसतात, फांद्या वागतात. पाहण्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय, पण तुम्हाला त्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आपल्या भारताच्या राष्ट्रपती, त्यांचं नाव काय? कलर गोरा आहे का? कोणत्या जातीत जन्मल्या? मग देवानं आपल्याला कोणत्या जातीमध्ये जन्म द्यायचा, आपल्याला कोणत्या कलर द्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं. परंतु जन्म दिल्यानंतर आपण कसं मोठं व्हायचं शिकून सवरूनच माणूस मोठा होऊ शकतो. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून म्हणजे आता तुम्ही शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं आहे. त्या सस्याच्या आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणे झोप आल्यावर थांबायचं नाही. तुम्ही थांबलात तर ते कासव शर्यत टिकणार आहे. तुमच्यातला प्रत्येक जण असं बऱ्याच जणांना असं वाटतं तर भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम नाव माहिती आहे? कोणत्या जातीत जन्मले? कोणत्याही जातीत जन्म घेऊ द्या. बघा, त्यांची अशी परिस्थिती होती 5वी 6वी पर्यंत त्यांना खायची पंचायत होते. ते घरोघरी पेपर टाकायचे. पेपर टाकताना पेपरच्या मागे जे लेख आहेत ना, बोललेल्या रत्तीतले लेख वाचायचे. लेख वाचता त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि आपणही वाचन करून काहीतरी बनू शकतो. म्हणजे मोबाईलच्या ऐवजी वाचन किती फायदेशीर आहे हे सांगतो. वाचन करून काहीतरी बनू शकतो. आणि मग त्यांनी अनेक वृत्तपत्र वाचली, अनेक लेख वाचले आणि मग त्यांनी संशोधक म्हणून भारताचे मिसाईल मॅन राष्ट्रपती जे रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडे फक्त 4 ड्रेस होते. असे ते आदर्श राष्ट्रपती. त्यांना खायला अन्न नव्हतं, राष्ट्रपती बनले. पण का बनले? गैराम बनले का? ते शिकून सवरून म्हणू शकतो. मला माहिती आहे तुम्ही बघा, भारतामध्ये देवांची संख्या किती कुठे आहे? तुम्ही 33 देवांची नावं सांगू शकताय?
33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे अशी संकल्पना असावी. पण आजही माझ्या मतानं आपल्या भारतामध्ये जिथे जागते हसते खेळते जिवंत असे 33 कोटी देव आहेत. कोणते देव आहेत बाळू? हे बाळू माहिती आहे का? जिथे जागते जिवंत देव आहेत 33 कोटी आहेत. माणूस नाही, सगळा प्रत्येक दुष्ट माणूस, बलात्कारी माणूस किंवा वाईट वागणारा माणूस देव होऊ शकतो का? ते 33 कोटी कोणते देव आहेत? जिवंत आहे. कोणते आहे? जाऊ द्या. आपल्या देशाची लोकसंख्या 146 कोटी पर्यंत पोहोचलेली असताना त्यापैकी बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत सरकारी आकडेवारी आहे ना, विद्यार्थ्यांची जे निष्पाप निरपेक्ष सात्विक निर्भेळ बुद्धीचे हे विद्यार्थी आहात ना, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी जगवण्यासाठी जागवण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. आमच्या 70 पेक्षा सरांची 40-50 पिढी हुशार आहे. त्याच्यापेक्षाही तुमची 12-15 पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं ते तुम्ही डोक्यात घेत नाही, वाईट पटकन तुमच्या डोक्यामध्ये येतं. संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये काकडा भजन हरिपाठ परिपाठ गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. पण ते या पोरांच्या डोक्यात बसत नाही. या पोरांच्या डोक्यामध्ये शांताबाई गेली, आला बाबूराव. मला सांगा, संतांचे अभंग 700 वर्षानंतरही आपल्याला तारून घेऊ शकतात. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्हाला पी.टी. उषा नाव माहिती आहे? कोण होती? तिची कितीला किती टक्के मार्क होती? किती शिकली ती? शिक्षणामध्ये फार होती. अहो तिला एवढा कंटाळा होता पहिला, ती शाळेत यायचं घाबरत होती. ती 15 दिवस गायब असायची, 15 दिवस खाडा करायची आणि मग 15 दिवस शाळेत मुलगी काय येत नाही म्हणून एक दिवस तिचे शिक्षक तिला शोधण्यासाठी घराकडे गेले. तर ती कुठं शहरात गेली होती, रोडला उभी होती, शेड डोंगराला बागायला लावली होती. सरांनी पाहिलं मुलगी आहे आणि त्या मुलीनं सरांना पाहिलं. अरे सर आपल्याला शोधायला आले. आणि मुलीने जसं सरांना पाहिलं तसं ती चिंगाट पळाली, गुंगाट पळाली, सांगाट पळाली, डायरेक्ट डोंगरावर जाऊन बसली. सर बघतच राहिले. आणि मुलगी एक हैवान. आता सांगण्याचं तात्पर्य काय, कमी मार्क असेल तर घाबरायचं नाही. सरांनी पाहिलं अरे मुलगी एक हैवान वाऱ्यासारखी पळाली. ती मुलगी त्या दिवशी सापडली नाही. पण सर दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या घरी गेले, तिच्या बापाला सांगितलं, त्या मुलीला समक्ष घेतलं आणि याला शाळेत पाठवा, तिचं करिअर आम्ही घडवतो. ती मुलगी बळत रडत शाळेत गेली शाळेत. पण शाळेत तिच्या आवडीचा विषय सरांनी त्यासाठी घेतला. मुलींची स्पर्धा घेतली, रनिंगची धावण्याची स्पर्धा घेतली. कारण सरांनी हेरलं होतं त्याच्यात काय गुण आहे. धावण्याची स्पर्धा घेतली. धावण्याची स्पर्धा घेतल्यावर सगळ्या पोरींच्या पुढे कासराभर पळाली. आणि तिला त्यावेळेला सरांनी 10 रुपये बक्षीस दिले. 10 रुपये बक्षीस दिले. त्यावेळेला 10 रुपये म्हणजे फार किंमत होती. आता 100 रुपये. तिला फार बरं वाटलं, अरे शाळेमध्ये काहीतरी भेटतोय. आणि मग तिच्या गुणांना वाव मिळाला. 10 रुपये. पुढल्या वर्षी आली, मग तिला अभ्यासाची गोडी लागली. ती पास व्हायला लागली, पास होत गेली. 10वी पर्यंत मुलीनं तुमच्या माहितीसाठी सांगतो, तालुका पातळीवर शाळेमध्ये नंबर मिळवला, जिल्हा पातळीवरती नंबर मिळवला. त्यानंतर 10वी झाल्यानंतर तिनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तर मिळवला, महाराष्ट्रामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये मिळवल्यावर आपल्या देशाची स्पर्धा होती दिल्लीला. त्या स्पर्धेमध्ये त्या मुलीनं 25 वर्षापूर्वी सुवर्ण पदक मिळवलं. तिला 25 लाख रुपये मिळाले. त्याच्यानंतर आपली सगळ्या देशांची स्पर्धा होती बीजिंगला, तिकडे तिला पाठवण्यात आलं. परंतु तिच्या दुर्दैवानं तिचे सुवर्ण पदक, तिचं पदक फक्त 9 सेकंदानं उरलं. किती सेकंदानं? तुम्हाला 9 मार्क पडली पास व्हायला, कमी तुम्ही लगेच नाराज होता. अरे आपण नाही सुधारायचो, प्रयत्न करायचा. मग ती नाराज नाही झाली. एकदा सफल झाली नाही म्हणून नाराज नाही झाले. म्हणून असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रही में देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की
त्यांनी प्रयत्न चालू ठेवला, रोज प्रॅक्टिस करायला लागली. या गावापासून त्या गावापर्यंत 10 किलोमीटर ते रोज जाऊन 5 किलोमीटर जायचं. 5 किलोमीटर 2-3 महिने सारखं सराव होत करत होती. पण 9 सेकंद तिथे टायमिंग लावून करत होती, तुटत नव्हते. पण एक दिवस चमत्कार झाला. काय झाला सर? काय चमत्कार झाला सर? 5 किलोमीटर जशी त्या गावापर्यंत पळत गेली तसं त्या गावामध्ये कुत्र्यांची भांडणं लागली. कुत्र्यांची कळवण माहितीये का? कुत्र्यांची कळवण लागली. जशी ती मागं फिरली, एक कुत्र पळालं तिच्या मागं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागं पळाली. तिला वाटलं सगळी कुत्री माझ्या मागं. आणि मग ती कुत्र्याच्या भ्यानी ती गाठ पळाली, त्या गाठ पळाली, गोंगाट पळाली. 9 सेकंद थोडा 15 सेकंद थोडे किती. आणि मग पुढल्या वर्षी पदक जे बेल्जिंगला स्पर्धा झाली परत देशामध्ये, सगळ्या देशामध्ये तिला सुवर्ण पदक मिळालं. त्यावेळेस त्याला 1 कोटी रुपये मिळाले. अभ्यासामध्ये कमी मार्क आहे, अभ्यासामध्ये कमी मार्क आहे घालायचं नाही. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या मावळातल्या मराठ्यात तुम्ही पळायला शिका. गोळाफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, कोणत्याही याच्यात कुठेभर 1 पदक मिळवलं तर आयुष्यभर शिक्षकांना आयुष्यभर जेवढे पैसे मिळत नाही तेवढे तुम्हाला म्हणतात. अभ्यासाचा प्रयत्न करा. 40% 50% मार्क करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. पण आपल्या ठिकाणी कला असेल. तुम्ही नाव ऐकले अमिताभ बच्चन, रोज टीव्ही बघता, त्याला घेतच नव्हते. आकाशवाणीवर मुंबईला मेसेज काढण्यासाठी त्याचा आवाज दाढ भाटा, मग त्याला घेतच नव्हते. मग तो घेत नव्हते, परंतु तो गेला नाही रिटर्न, परत आला बांधला. त्यानं त्याच ठिकाणी पडदे ओढायचं काम सुरू केलं. असिस्टंट म्हणून हमाली करू लागला, असिस्टंट म्हणून काम करू लागला. आणि ते करता करता तो हिरो लागला. त्याचा आवाज काढला होता, पण तो सगळं शिकला. 2 वर्षामध्ये सगळ्या सिनेमा सृष्टीमध्ये त्यानं असिस्टंट म्हणून काम केलं. आणि एक दिवस काय झालं, त्यावेळेचा हिरो होता अशोक कुमार. आणि नेमका अशोक कुमार आजारी पडला आणि सिनेमा तर करायचा होता. सिनेमा होता जंजीर, आणि त्या सिनेमामध्ये नेमका हिरो आजारी पडला. आज शूटिंग सगळं स्टेज रचलेलं व्हायला जाणार. आणि मग त्याने त्यावेळेला दिग्दर्शकाने त्याला घेतलं. जसं त्याला घेतलं आणि त्या जनतेमध्ये त्याला असा आवाज काढला, अशी करामत केली. त्याचा पहिला पिक्चर फेमस झाला. आणि तोच अमिताभ प्रत्येक दिवशी तुम्हाला टीव्ही दिसतोय ना. हार म्हणायची नाही. अंबानी नाव ऐकलंय? भारतातला 1 नंबरचा श्रीमंत. अहो कलकत्त्यामध्ये पेट्रोल भरायचा पेट्रोल पंप होता. कलकत्त्यामध्ये पेट्रोल भरत होता. पेट्रोल भरता विनापास असलेला माणूस कलकत्ताच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नोकरी करत होता. नोकरी करत असताना एक दिवस त्याला एक नवी कोरी गाडी त्यावेळेला पाहिली आणि तो पेट्रोल सोडत होता. पेट्रोल सोडत असताना ती गाडी पाहिली आणि ते त्याचा हात खाली आणि पण मनाशी विचार करतोय, अरे किती छान गाडी आहे, अशी गाडी मला असती तर, अशी गाडी मला असती तर. त्या गाडीची स्वप्न बघायला लागला. तोपर्यंत अख्खं 10-20 लिटर पेट्रोल खाली गेलं. खाली पेट्रोल गेलं, गाडीची स्वप्न बघतोय. आणि स्वप्न बघत असताना मालकाने बघितलं, मालक तसा खावत आला, त्याला एक ठेवून दिली आणि म्हणजे अरे काय गाडा तुला कळतंय का काय. तो त्या मालकाकडे बघत त्याला ठोका मारल्याचं वाईट नाही वाटलं. ठोक्याचं वाईट नाही वाटलं, पण त्याचं स्वप्न बनलं होतं, अशी गाडी मला असती तर. त्याला नोकरी सोडली, परत दुसरीकडे काम केलं. 16 तास काम केलं. आणि त्याच अंबानीनं पुढे पेट्रोल पंप टाकला. 10 पेट्रोल पंप रिलायन्सचे टाकले, अनेक पेट्रोल पंप टाकले. आणि तोच अंबानी मोठी गाडी घेऊन, त्याच्यापेक्षा मोठी घेऊन, ज्या मालकाने त्याला ठोका मारला होता, मोठी गाडी घेऊन त्याच्याकडे गेला. तुमच्याकडे जिद्द पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे आम्हाला काहीतरी करायचंय. तुम्ही टाटा माहिती, टाटा नाव ऐकले? टाटा काय एवढा मोठा होता का पहिला? अहो मुंबईहून निघाला. पुण्यामध्ये टेल्कोची कंपनी स्थापन करायची होती. अनेक अधिकारी, कमर्शियल मॅनेजर, सगळे मॅनेजर 7 स्टाफ घेऊन तो मुंबईहून पुण्याला निघाला. खोपोलीच्या घाटामध्ये आला. जरा माग काय लक्ष, तुमचं लक्ष फक्त तुमच्या लक्षाकडे हवे. तुमचं लक्ष काय आहे? सध्या शिक्षक काय शिकवतात, पण काही वेळेला कोणाचं लक्ष पुढे असते. कोण आपल्याकडे बघते का ते आपल्याकडे बघते. कोणी जर बघितलं का ते म्हणतंय तेव्हा बघतेस तू माझ्या. आता त्या एकमेकाशी बोलत होत्या, आता हटल्या. पण त्या काय बोलत होत्या प्रायव्हेट काय माहिती. काय बोलायचं असेल ना मुलींना दोघींना तर त्यांनी 5 मिनिटं बाहेर जाऊन बोलून या, कारण तुमच्यासाठी आलोय.
तुमची पिढी फार हुशार आहे. आजकाल बघा सर, व्यसनमुक्तीवर बोलण्यासाठी आम्ही गावोगावी व्यसनमुक्तीवर बोलतो, परंतु व्यसन, पहिलं व्यसन दारूगांजाचं होतं. मी टाटाचं सांगत होतो तेवढं सांगतो. टाटा पुण्यावर निघाला, सांता क्रांत घेऊन कोकणच्या घाटामध्ये गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्यावर बाकीचे काममध्ये आले, 2-4 तास पाया पडले, परत आलं. कुणी बाहेर गेलं, कुणी फिरून आलं, कुणी टपरीवरचे हात धुवून आलं, कुणी बाहेर जाऊन स्मोकिंग करून आलं. सगळे जण काही आपला आपला पाय मोकळे करून आले. अर्धा तास झालं, तो गाडीचा ड्रायव्हर स्टेपनी खोलत होता, स्टेपनी जाम झाली होती. गाडीचा ड्रायव्हर स्टेपनी खोलत होता, स्टेपनी जाम झाली होती, त्याला स्टेपनी निघत होती. मग स्वतः टाटानं एक पाण्याला करावला. त्यानं एकानं पाय दिला, एकानं पाण्यात दिला, ड्रायव्हरनं पाण्यात घाला आणि टाटानं स्वतः त्या स्टेपनीवर चढून तुम्ही पाहिजे स्टेपनी कशी बोलतात. स्टेपनीवर खोलून घामाघूम झाला. दोघांनी सगळी ताकद लावून स्टेपनी खोलली, दुसरी स्टेपनी काढली, ती स्टेपनी लावली. तोपर्यंत टाटा आणि ड्रायव्हर दोघेही घामाघूम झाले होते. आणि त्यावेळेला सगळी स्टेपनी पासून झाल्यावर आणि स्टेपनी शेवटचा हात मारत असता, बोट मारत असता, त्यावेळेला ते सगळे 7-8 अधिकारी, कमर्शियल मॅनेजर, ह्याचा मॅनेजर सगळे आले. आणि मग त्यांनी पाहिलं, घामाघूम झालं. टाटाला पाहिलं, हो साहेब तुम्ही कशाला केलं? आम्ही केलं असतं ना. त्यावेळेला ते टाटा म्हणले, ते करण्यासाठी मालक व्हावं लागतं, कारण तो पसीने आहे का, जो पसीने से रहेगा वो इतिहास बदल सकता है, और जो पानी से रहेगा वो सिर्फ लिबास बदल सकता है. घामाघूम व्हावं लागतं, त्यावेळेला तो मालक बनू शकतो. फुकट काय, किर्लोस्कर कंपनी पहिला नांगर होता, स्वतः आपल्या डोहाराच्या भातागत बडून नांगर बनायचे. आज तो किर्लोस्कर भारतामध्ये 7व्या नंबरचा उद्योगपती आहे. माणसाला फुकट काय मिळत नाही, म्हणून आमच्या वेळेला 11वी होती. सर 1972ला शेवटची आमची 11वी संपली. आमच्या वेळेला 11वी होती. 11वीला मला 60% मार्क होते. आणि माझा एक मित्र होता बबन, त्याचं नाव, त्याला 40% मार्क होते. आता सांगा, जीवनामध्ये 60% वाला आपण राहू शकतो का? 40% वाला? 60% वाला वाटतं, पण असं काय नाही. आम्ही सिटी बोरा कॉलेज सिटीला मी कॉमर्सला प्रवेश घेतला, त्याने आर्ट्सला प्रवेश घेतला, आणि शेवटी 15 दिवसानंतर काय झालं, त्याचा नंबर लागला. त्याने फॉर्म भरला होता, औंधच्या ITI ला नंबर लागला. ट्रेड होता वेल्डर. सगळ्यात हलका ट्रेड जर मार्क कमी 40%, परंतु वेल्डर मग आमच्या दोघांमध्ये एक खोली होती, भाडं होतं त्यावेळेला 20 रुपये. 20 रुपये भाडं होतं. माझा पार्टनर गेला, मला एकट्याला भाडं भरावं लागलं. परंतु त्याची 1 वर्षाची ITI झाली. वेल्डर म्हणजे सगळ्यात हलका ट्रेड असतो. 1 वर्षाची ITI, 1 वर्षाची अप्रेंटिस, आमचं पिकॉम लांबच राहिलं. 3ऱ्याच वर्षी तो एका कंपनीमध्ये लागला वेल्डर म्हणून. वेल्डर म्हणजे सगळ्यात अवघड काम. वेल्डिंग करताना चष्मा घालावा लागतो, तरी अंगावर कपड्यावर खिडक्या उठतात, आग होते डोळ्याची, बऱ्याच वेळेला आग होते भात. बरेच लोक बरेच कामगार काय होतं, हे बघा रावणाला कोणी मारले? अख्खं रामायण सांगितलं मी आता बघा. अख्खं रामायण सांगितलं ना, कोणी मारलं? ते म्हणतं मी नाही मारलं. तर तू काय मारणार? तुझं शाळेत लक्ष काय मारलं ना तुम्ही? हे कंटाळा आलाय का? बस करायचे का? काय सांगत होतो तुम्ही आता? आज तो वेल्डर म्हणून लागला. त्याचं 1 वर्षाचा अप्रेंटिस झालं. 3ऱ्याच वर्षी तो परमनंट झाला, कारण वेल्डर मिळत नव्हता. वेल्डिंग करताना वेल्डर टिकत नव्हता. त्या कंपनीमध्ये बाकीचे कामगार 8 दिवस दाणे मारायचे, 15 दिवस दाणे मारायचे, 2-4 महिन्याच्या वर एकही वेल्डर टिकत नव्हता. परंतु माझा तो मित्र, त्यानं प्रत्येक दिवशी कमीत कमी डबल ड्युटी 16 तास 18 तास ड्युटी केली. सतत 3 वर्ष त्याला 18 तास ड्युटी केली. आणि मग त्या मालकानं एक दिवस रेकॉर्ड केलं, अरे बाकीचे कामगार का सोडून जातात, किती कामगार सोडून गेले. आणि मग त्याने हिशेब काढा. त्या कामगाराचा प्रत्येक दिवशी 16-18 तास बसले होते. रविवारच्या सुट्टीमध्ये, गुरुवारच्या सुट्टीमध्ये त्यानं सुट्टी घेतली नाही. सतत 3 वर्ष त्यानं हा कामगार डबल ड्युटी करतोय. बाकीचे कामगार दांडी मारतात. याच्यामुळे फक्त आपल्या कंपनीची भरभराट झाली. त्या मालकानं जाणलं आणि त्याला 3ऱ्याच वर्षी 1/3 म्हणजे 3रा भाग पार्टनर करून घेतलं. पार्टनर करून घेतल्यावर त्याला 3 वर्ष अजून म्हणून काम केलं.
इतकं म्हणणार काम केलं, मग त्याला माहित झालं अरे आपला माल बनतो कसा, जातो कुणीकडं, कोणत्या कंपनी सप्लाय होतं, प्रोडक्शन कुठं होतं, कसं होतं, रॉ मटेरियल कसं मिळतं, सगळं नॉलेज झालं. आणि मित्रांनो 3च वर्षानंतर त्याला स्वतःची एक कंपनी टाकली भोसरीला, तिचं नाव स्टार इंडस्ट्रीज. आणि आज 45 वर्षानंतर त्याच्या भारतामध्ये 3 कंपन्या आहेत. महाराष्ट्रात चेन्नई, हैदराबादला वनस्थलीपुरम आणि पुण्याला कंपनी भोसरी. कंपनीचं नाव आहे स्टार इंडस्ट्रीज. स्टार. आता मला सांगा त्याचे स्टार का चमकले? का चमकले? फक्त जिद्द, कष्ट, मेहनत, महत्वाकांक्षा. आपला बाप आहे अहोरात्र शेतामध्ये काम करतोय, कुठेतरी मजुरी करतोय, काम करतोय, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, त्याला जाण होती, म्हणून तो मोठा झाला. आता मला सांगा तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय, तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय. मोठं नुसतं मोठं नाही व्हायचं, कारण प्रत्येक मोठा माणूस चांगला असतोच असं नाही. आज बघा माणूस मोठा आणि चांगला झाला पाहिजे, माणूस मोठा आणि चांगला झाला पाहिजे. तुम्ही एक ते गीत होतं बघा, मागं म्हणाल का, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. म्हणा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होईनी ती नष्ट, कुणी त्यागी जीवना पुरे, दुःख जगी करण्या नष्ट. समाजातलं दुःख नष्ट करण्यासाठी अनेक समाजसेवकांनी, क्रांतिकारकांनी आपलं जीवन वाहिलं. आणि काहींना क्षणिक मोहासाठी कुणाचं जीवन नष्ट केलं, भ्रष्ट केलं. आज 3 वर्षाची मुलगी नसरापूरची, आजकाल 3 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला अध्यात्म परमात्मा कशासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे तर फक्त छत्रपती शिवराय आणि संतांच्या विचारावर आमचा समाज, आमच्या लेकीबाळी सुरक्षित आहेत. आता मी सगळ्या मुलींना म्हणायला सांगितलं, मी पाहिजे जवळजवळ 95% मुली म्हणल्या, पण 2-3 मुली जाम गुळणा धरून बसल्या, काल बघून बसल्या. आता मी कुठं पाहिजे तुम्हाला मुंडी बांधणार म्हणायला सांगितलंय. जगी जीवनाचं सार सांगितलंय, कर्म करो तो फल मिळता है, आज नहीं तो कल मिलता है. कितना गहरा भोग हुआ उतना मीठा जल मिलता है. जीवन के हर कठीण प्रश्न का जीवन में ही हल मिळता है. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं असतं. आपल्यात देव आहे ते विस्मृती देव तुम्ही आहात, फक्त तुमच्यातला देव आणि राक्षस त्याला वेगवेगळे करा. आता राक्षस कसा पैदा होतो माहिती का? आपल्यामध्ये राक्षस कसा पैदा होतो कारण आपण वाईट लोकांची संगत करतो, एखाद्या दारुड्याची संगत करतो, एखाद्या भांडखोराची संगत करतो, एखाद्या ढाब्यावाल्याची पुढाऱ्याची संगत करतो. आणि आपण आपल्याला रोग का होतो हे 2-3 प्रकार सांगतो बघा. आपण काय खातो? मॅगी, पिझ्झा, बर्गर. याचा परिणाम काय होतो माहिती का? पिझ्झा, मॅगी, बर्गर, मटण हे खाल्ल्यानं तुमच्यामध्ये वाढ होते. जर त्या मुलीनं 5वी-7वी पासून खायला सुरुवात केली, एक तर वाढ फुटते आणि दुसरं आपण केसाळलेले प्राणी. कारण सगळे रोग कोणापासून आले होते? बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, हे सगळे पक्ष्यापासून, कोंबड्यापासून, बकऱ्यापासून आले होते. आणि आता जो कोरोना आला तो चीनमध्ये वटवाघळाला झाला होता, हे प्राण्यांपासून आला होता. मग मला सांगा, एखादा शेतकरी आपल्या 25 कोंबडे आहेत, 25 मेंढे आहेत, आता त्याला बाजार करायचे, तो कोणती कोंबडी विकायला नेतो, कोणतं बकरू विकायला नेतो? तर जे बकरू सगळ्यात कोंबडले, जे रोगाटले, ही कोंबडी जरा रोगाटली आणि ते रोगाटल्यानं आपण खातो. रोगाटल्यानं आपण खाल्ल्यानं आपल्याला रोग होतो. आणि काय होतं, जर आपण कमी वयामध्ये मटण खायला सुरुवात केली तर बघा केसाळलेले प्राणी असतात, हे सगळे केसाळलेले प्राणी. तर लहान 5वी-7वीच्या मुलीला आपल्या होठावर लव दिसते, ही पुरुषांना मिशी असतात, ते केस आपल्या लवेवर येतात. म्हणून तुम्ही आणि त्याला ताकद येते असं का? ताकद येत नाही मटणानं, ताकद येत नाही मटणानं. चरबी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढते, रोग होतो. आणि चरबी वाढल्यावर, जाड झाल्यावर पुढे अटॅक येतो, कारण रक्तवाहिन्या आपल्या शरीरात घुमत नाही.
दुसरं तरी ताकद येत नाही. हत्ती काय खातो का मटण? बैल खातो का मटण? ताकद त्यांना किती असते आवडतं? घोडा किती चपळ असतो, किती धावतो, तो खातो का मटण? घोड्यावरनं आपल्याला मोठीला हॉर्स हॉर्सची पॉवर आहे मोठीची, ते घोड्यावरनं दिली आहे. हे प्राणी वाईट खात नाही. त्यामुळं तुम्हाला खरोखर आयुष्यामध्ये बिनरोगी जगायचं असेल ते वाईट प्राण्याचं खायचं सोडून द्या. एखाद्या जमलं तर गळ्यामध्ये माळ घाला. त्याला 25 लाख वारकरी दिंडीला निघाले. तुम्ही दिंडीमध्ये पाहिले काय? एखाद्याला विकार का करतात? तर आपण प्राण्यांचं राक्षसी वृत्तीचं आपल्यामध्ये जसा आहार तसे विचार निर्माण होतात. पंढरपूरला वारी निघते 25 लाख. गेल्या वर्षी 35 लाख वारकरी होते. यंदा जास्त आहेत. फॉरेन लंडनहून बाहेर दिंडी निघाली. 27 देशातले वारकरी पैठणला पोहोचले. आणि तिथं बघा आपला 35 लाख लोक असतात. तुम्ही अशी एखादी बातमी वाचली का? एखाद्या दिवशी पेपरमध्ये एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या महिलेचा विनय भंग केला? वाचली का? टीव्हीला पाहिली का? नाही. कारण तिथं प्रत्येक आपली माऊली असते, माऊली पिढी आई असते, मोठा माणूस. पहिलं तर आता तर सगळी सरकारने सोय केली. आमच्या आया बाया सगळ्या टँकरच्या मागं उभ्या नवीन आज्या यांच्यामध्ये आम्हाला आमची माता दिसायची. त्यावेळेला विकृती वासना सगळं नष्ट करणारं एकच साधन आहे संतांचा विचार. पहिलंच कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये एकच साधन आहे. त्रेतायुगामध्ये एक साधन होतं तप. त्याच्यानंतर आलं सत्ययुगामध्ये एक साधन होतं यज्ञ याग. त्याच्यानंतर आलं त्याच्यानंतर कोणतं युग आलं? द्वापार युगामध्ये एक साधन होतं भक्ती. आणि या कलियुगामध्ये माणसातलं दुर्गुण वाईट विचार घालवण्याचं फक्त एकच साधन आहे, प्रार्थना, भजन, हरिपाठ. कारण हे पुढे आहे. राक्षस का पैदा होतो? पण देव आणि राक्षस आपल्यामध्ये आहे. कारण पंढरीचा विठ्ठल हा असा एकच अवतार आहे. त्याच्यामध्ये असं त्याच्या हातामध्ये काय आहे का? कटेवर मोकळे हात ठेवून बसलाय. पहिले सगळे अवतार झाले. मच्छर कच्चे वराराम परशुराम सगळे अवतारामध्ये कुणाच्या हातामध्ये भाला होता, कुणाकडे सुदर्शन चक्र होतं, कुणाकडे तलवार होती, बंची होती, अनेक प्रकारची शस्त्र होती. ते राक्षसांना मारण्यासाठी होते. पण या कलियुगामध्ये सर गावोगावी राक्षस मारले. कुणाला मारणार आहे? पण त्या सगळ्यांना टाळण्यासाठी त्यांना माणूस मारायचं नाम ठेवून त्याला माणूस मारायचा नाही. त्या माणसातला जो वाईट गुण, विकृती, वासना, हे वाईट प्रकार आहे माणसाच्या मनामध्ये वाईट विचार मारण्यासाठी तो विठ्ठल तुमच्याकडे हात धरून बघतोय, डोळे वाचून बघतोय. तुम्ही एखादं भजन शिका, प्रार्थना करा, चांगलं वागा. तर आपला समाज, आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार गोळा करणार आहे. लहान लहान मुलीवर अन्याय होतो. आणि मुलींनी आयुष्यामध्ये त्या सीतेला मोह झाला. वनवासामध्ये असताना तिने हरण पाहिजे ना. सीतेला रामायणामध्ये मोह झाला, हरण पाहिलं. हरणाच्या कांद्याची थोडी हवी तिने राम पळाला. आणि त्यामुळे सीतेला वनवासात जावं लागलं. मला सांगा त्या सीतेला मोह व्हायची काय कारण होती का? त्या जंगलामध्ये कशाला पाहिजे होतं काय? मग मोह झाला. तसं मुलींना आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोहाला उद्या तुम्ही कॉलेजला जा, लहान लहान मुलीला चॉकलेट चाबी दाखवलं जातं, मोठ्या मुलीला गिफ्ट चाबीचं, त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईल चाबी दाखवलं जातं, त्याच्या मोठी झाल्या मुलांना लग्नाचा चाबी दाखवलं जातं. तिकडे गेल्यावर एक 5वा शब्द निघालाय इंग्लिश मध्ये, त्या शब्दाला बळी पडू नका. तिथे गेल्यावर आता 10वीच्या नाही 9वीच्या मुले तुम्हाला फसवण्यासाठी आपल्या देशातल्या मुली फसवून पळवून आतंकवादी देशामध्ये 25-30 लाखाला विकल्या जातात. त्यामुळे मुलींना कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला बळी पडू नका. बस आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एक पुस्तक देणार आहे. पुस्तक शाळेत ठेवलं टेबलावर आहे. टेबलावर पुस्तक आहे सरांच्या, त्याच्यावर नाव लिहायचं तुमचं, लाईनला द्यायचं, त्याने हरिपाठ घेऊन जायचा. प्रश्न असा आहे, 2 पुस्तकं टेबलावर सरांच्या ठेवली मग अशी. क्रांतीभूमी पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये 45 लेख आहे. जे लेख तुम्ही लायब्ररीतून घेऊन वाचलं तर तुम्हाला भाषण कसं करायचं, सगळे संत, समाजसेवक आणि क्रांतिकारकांचे त्याच्यामध्ये 25 लेख आहेत. जे आमचे मित्र विठ्ठल वळसे पाटील पत्रकार आणि पोलीस पाटील आहेत, त्यांनी लिहिलेले आहेत. मोठा पत्रकार आहे. आणि ते लेख तुम्हाला भाषण करण्यासाठी, जसं युट्यूबला आपण सर्च करतो, भाषण करण्यासाठी किंवा निबंध लिहिण्यासाठी उपयोगाला पडते. ते पुस्तक देणार आहे. तर मला आता सांगा, तुम्ही मावळा खात्या छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची काय नाव होती? सोपा प्रश्न आहे. इतिहासाच्या पाठीपाठी
कुणाला येते उठून सांगा पटकन वेळ संपत आहे. उठून सांगा उठून ज्याला येते त्यांनी. ए आम्हाला नको सांगा फक्त भाऊ. कोणाला माहिती आहे का हे असं? संभाजी महाराज ए ऐका जरा. येसुबाई बरोबर. अजून राजाराम महाराज त्यांची पत्नी ताराराणी. बघा औरंगजेबाला 9 वर्ष ज्यानं पळवलं की ताराराणी तिच्यासाठी टाळे बाबा तो हरिपाठ घेऊन जा. आता मुलींना मिळालं तिच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि तुम्हाला हे माहित नाही का मावळ खोऱ्यात ज्या छत्रपती शिवरायानं इथे इतिहास घडवला त्या भागातले तुम्हाला तर ही नावं माहित नसतील तर शोकांती का बजावते. मुलांच्या आवडीचं एक पुस्तक मुलाला मिळाले, दुसरं मुलींना मिळाले, दुसरं मुलाला मिळलं पाहिजे. मुलांसाठी सोपा प्रश्न आहे तुमच्या आवडीचा तुम्हाला माहितीतला. एक 7-8 वर्षापूर्वी पिक्चर फेमस झाला. त्या पिक्चर मधला आहे तो हिरो आणि त्याच्या दोन्ही मित्रांची नावं सांगायची. सैराट मधल्या याच्यासाठी अर्ध्या काय वाजवता काढून अर्ध्या कसं आपण सांगितलं नाही अर्ध्या वाजवा अर्ध्या. बघा लागड्या आणि साध्या बरोबर सांगितलं अर्ध्या काय बाबा. आता त्यांनी सांगितलं तुम्ही वेळ सांगितलं तरी डेअरिंग केलं तुम्ही ते डेअरिंग नाही केलं. बरं जाऊ दे. त्याला 2 प्रश्न असा होता ज्यांनी आपल्या भारताची घटना लिहिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना विद्ध गेले विद्याविना सूत्र घडले ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राची नावं काय बा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मानसपुत्राचे नाव दत्तक. म्हणजे काय होतंय नेमकं जे माहिती पाहिजे ते आपल्याला माहिती नसतं. आता सध्याच्या लढण्याचं काय घेणं राहायचे त्यांनी डेअरिंग केली. तर मुलांनो ते चांगलं बघा हे चांगलं तुम्ही घेताय म्हणूनच आजकाल समाजामध्ये अशी विकृती संतांच्या वर्षानंतरही काय आयुष्यामध्ये फक्त 1-2 आपण पाठ करा बस. आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल शिका इतकं डिग्र्या कमी पडतील असा इतकं आनंद कमी पडेल. दौरा असेल शिवाचा पासा निखरून पडेल. परंतु तुम्हाला प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या विठ्ठलाला पांडुरंगाला या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी पोलीस साहेबांचं मार्गदर्शन छान असं मार्गदर्शन केलं आणि उदाहरण दिले मार्मिकाचे दाखले दिले. पाठीमागे यशराज सगळ्यांनी सरळ बसा. पार्थ सरळ बसा. मार्मिकाची उदाहरण विद्यार्थी मित्र दिले. आपल्याजवळ न्यूनगंड असू नये परिस्थितीला दोष देत बसू नका असा संदेश होय. तो संदेश अनेक उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थी मित्र दिला. अध्यात्माचं महत्व सांगत असताना आपण संस्कारशील व्हावं. साहेब आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार. हे विद्यार्थ्यांचे ज्ञान घेत आहेत विज्ञानाची कास धरून घेत आहेत आणि सुसंस्कार देखील होत आहेत. आजचा हा जो तुमचा जो आहे तो संस्कारच बघायचा होते. जर बघायला गेलं मला छान असं मार्गदर्शन केलं. यांच्यासाठी एकदा आपण मी काय सांगतो तुम्ही ज्या टाळ्या वाजवणार आहात त्यांच्या त्या अंतर्मनावरती कोरल्या पाहिजे. ब्रेक नाईट क्लास गो. साहेब आपण साहेब इथे येणार होते.
वाचवलंय. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आपण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आमच्या विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य काटे साहेब, पर्यवेक्षक महापुरे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या विद्यार्थ्यांच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. त्या विद्यार्थी मगाशी एक राहून गेलं. वेलकम क्लास गो.